आतापर्यंत महा टी आणि सीटेटच्या निकालामध्ये टक्केवारी जर बघितली तर 10% वर कधी हा निकाल गेलेला नाही आहे. याचं कारण काय आहे तर आपण वर्षानुवर्ष ट्रॅडिशनल पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं करत आलेलो प्रयत्न आणि या प्रयत्नांना कुठेही या ठिकाणी म्हणजे योग्य ती जोड मिळालेली नाही आहे. प्रयत्न प्रमाद उपपत्ती थॉर्नडाईकच्या उपपत्तीप्रमाणे आपण वर्षानुवर्ष ट्रायल अँड एरर बेसवरती तयारी करतोय आणि या तयारीला आता वेगळं कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. प्रयत्न प्रमाद उपपत्ती कधी लागू करते तर ज्यांच्याकडं वेळ आहे त्यांच्यासाठीही लागू पडेल, पण आपल्याकडं वेळेचा अभाव असल्याकारणानं आपल्याला खऱ्या अर्थानं स्कॅफोल्डिंगची गरज आहे. जी आपल्याला जो काही सामाजिक आणि सांस्कृतिक सिद्धांत आहे त्या किंवा उपपत्ती आहे त्याच्यानुसार जो काही ZPD आहे, ZPD पार करण्यासाठी आपल्याला स्कॅफोल्डिंगची गरज आहे, योग्य मार्गदर्शकाची गरज आहे आणि तीच नेमकी उणीव भरून काढण्यासाठी टेक्स्टबुक सुपर कोचिंगनं या ठिकाणी काय केलं आहे तर या TETची या ठिकाणी स्ट्रीम ओपन केलेली तुम्हाला पाहायला मिळते. आज आपण येणाऱ्या कालखंडामध्ये होऊ घातलेली जी 28 जून रोजी होणारी महा TETची परीक्षा आहे आणि त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये होणारी सीटेटची परीक्षा आहे. यांची तयारी ही एकत्रित पद्धतीनं कशी करायची आहे. आजपासून जरी तयारीला लागलं तर तुम्हाला ही TET परीक्षासुद्धा अगदी सहज पद्धतीनं पास होऊ शकता आणि TETला तर या ठिकाणी भरपूर वेळच आहे. ठीक आहे, सो ही तयारी एकत्रित पद्धतीनं कशी करायची हेच जाणून घेण्यासाठी आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी समोर आलेलो आहे. नमस्कार, मी अबूज पाटील आणि स्वागत करतो तुमचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आल्याबरोबर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्व तुमच्या सहकारी मित्रांना, सर्व तुमच्या सहकाऱ्यांना एकदा याची लिंक नक्की शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, चला बघा इथं जर बघितलं या ठिकाणी तुमच्याकडे मिळणारा जो वेळ आहे तो सीटेटसाठी जास्त आहे आणि TETसाठी कसा आहे थोडासा या ठिकाणी 40 दिवसांचा वेळ, हा सुद्धा भरपूर वेळ आहे. ठीक आहे, साधारणतः जर बघितला तर, पण सीटेटसाठी भरपूर आहे. सो आपण या ठिकाणी या दोन्हींमध्ये साम्यता काय आहे, स्ट्रॅटेजी याची आपण काय करणार आहोत आजच्या सेशनच्या माध्यमातून पाहणार आहोत. कोणते सोर्सेस आपल्याला प्रामुख्याने वापरायचे आहेत. जर संकल्पना निश्चितपणे क्लिअर होते नसतील तर त्याच्यासाठी सुपर कोचिंग तुम्हाला काय मदत करणार आहे याबाबत सर्व गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. ठीक आहे, चला बघा. तत्पूर्वी जर बघितलं तर या ठिकाणी टेस्ट TET प्रिपरेशनसाठी फक्त ₹1 लक्षात ठेवा, फक्त ₹1 इथं काय केलंय तर टेक्स्टबुक सुपर कोचिंगनं रिव्हिजन मेंटरशिप प्रोग्राम हा 28 जून पर्यंतचा प्रोग्राम या ठिकाणी काय केलाय, लॉन्च केलाय. पुढील 5 दिवसामध्ये जे कॅन्डिडेट याला अप्लाय करतील त्यांच्यासाठी ही ऑफर असणार आहे. 28 जूनच्या महा TET परीक्षेसाठी तुम्हाला ₹1 संपूर्ण मार्गदर्शन. आता लक्षात ठेवा, इथं जर बघितलं तर तुम्हाला आतापर्यंत तुम्ही सगळ्यांना ट्राय केलंय. एकदा टेक्स्टबुक सुपर कोचिंगला ₹1 माध्यमातून ट्राय करून घ्या आणि ट्राय म्हणजे काय, याच्यामध्ये काही पुन्हा पैसे कटणार किंवा ऑटोपेचा काही कसलाही ऑप्शन नाहीये. ₹1 28 जून पर्यंत तुमची पुरेपूर तयारी करून घेतली जाणार आहे. जे तुम्ही आत्ता जे या ठिकाणी जिथं अडकलेला आहात, आतापर्यंत तुम्ही वर्षानुवर्षी त्या ट्रॅडिशनल पद्धतीने तिथं अडकलेला आहात, आता तुम्हाला पासिंगच्या पर्यंत पोहोचून द्यायचं आहे. म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर 60 पर्यंत अडकला असाल तर 90 पर्यंत जायचंय. तर हा जो काही ZPD आहे, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, याच्यासाठी स्कॅफोल्डिंग करण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी इथं तुम्हाला टेक्स्टबुक सुपर कोचिंग या ठिकाणी काय करणार आहे, मदत करणार आहे ₹1 माध्यमातून. एकदा ट्राय करून बघा, ऍप डाउनलोड करा आणि ही कोर्स एकदा जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे. ठीक आहे, चला आता येऊया मूळ मुद्द्याकडे. दोन्ही परीक्षांमधील मुख्य फरक नेमका काय आहे तो तुम्हाला बेसिकली सांगून देतो. ठीक आहे, बेसिक फरक म्हणजे TET आणि सीटेट मधला. आता इथं जर बघितलं, सीटेट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे. संपूर्ण भारतभरामध्ये ही परीक्षा एकल पद्धतीनं आयोजित केली जात असते. ठीक आहे, जर बघितलं पेपर 1 पेपर 2 ही पॅटर्न जो आहे तो सेमच आहे, TET सारखाच आहे, पण याच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला वेगळेपण पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, अभ्यासक्रम सुद्धा तुम्हाला सेमच दिसतो, पण त्याच्यामध्ये विचारले जाणारे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तफावत पाहायला मिळणार आहे. मग नेमका फरक काय आहे तो अगोदर जाणून घेऊया, नंतर सोबत पद्धतीनं साम्यतेनं अभ्यास कसा करायचा ते जाणून घेऊया आणि त्याच्यासाठी वेळेचं नियोजन नेमकं काय आहे ते समजून घेऊया. बघा इथं जर बघितलं बहुतांश प्रश्न इथं जर बघितलं सीटेटमध्ये कसे असतात, उपयोजनात्मक स्वरूपामध्ये असतात. म्हणजे पेडागॉजी प्रामुख्याने विचारली जाते. जो विषय तुमच्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करून दिलेला आहे, म्हणजे पेपर 1 मध्ये तुमचा EVS असेल,
मॅथ्स असेल, त्याच्यानंतर तुम्ही लँग्वेजेस 2 या ठिकाणी घेणार आहात, त्यांच्यावरती त्याच्या पेडागॉजीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत, अध्यापनशास्त्रावरती प्रश्न विचारले जाणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. मग त्याच्या तुलनेमध्ये इथं जर बघितलं तर या ठिकाणी कसे असतात टीईटी मध्ये, तर हे प्रश्न अधिक वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात, म्हणजे फॅक्च्युअल बेस असतात. इथं कन्सेप्ट आणि फॅक्ट या दोन गोष्टींना प्रामुख्यानं इथं प्राधान्य दिलेलं पाहायला मिळतं टीईटीच्या पेपरमध्ये. ठीक आहे, इथं अध्यापनशास्त्रावरती येणारी प्रश्नांची संख्या ही जवळपास नगण्य असते आतापर्यंतच्या एकूण अंदाजावरून. ठीक आहे, त्याच्यानंतर आता बघा संदर्भ साहित्य कशाचा वापर करायचा आहे, संदर्भ म्हणजे नॉलेज बेस इथं तुम्हाला प्रश्न आहेत आणि इथं ऍप्लिकेशन बेस आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. संदर्भ साहित्य इथं एनसीईआरटीची पुस्तकं कशी आहेत, अनिवार्यच असणार आहेत. तुम्हाला ही एनसीईआरटीची पुस्तकं सीटेटसाठी करावी लागतील आणि ते जर जड असतील तर टेक्स्टबुक सुपर कोचिंग तुमच्यासाठी कायमच उभं असणार आहे. 1 रुपयामध्ये जॉईन करून घ्या. ठीक आहे, पुढे इथं जर बघितलं या ठिकाणी आपल्याला काय करायचे, तर बालभारतीची पुस्तकं जी आहेत त्याच्या बाहेर आजपर्यंत प्रश्नच गेलेलाच नाहीये, लक्षात ठेवा. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाची जी पुस्तकं आहेत ती तुम्ही इथं वापरायची आहेत आणि त्याच्यामधलं सुद्धा काय करायचंय हे सुद्धा तुम्हाला 1 रुपयामध्ये टेक्स्टबुक सुपर कोचिंग सांगणारच आहे, त्यामुळे चिंताच करू नका. ठीक आहे, भाषेचे माध्यम इथं जे आता आपल्याला लक्षात ठेवायचं की जे तुम्ही इथं निवडलंय, जे तुम्ही या ठिकाणी टीईटी महा टीईटीची तयारी करत असताना जे माध्यम निवडलेलं आहे, ज्या भाषा निवडलेल्या आहेत त्याच भाषा तुम्ही काय करायच्या आहेत या ठिकाणी सुद्धा निवडायच्या आहेत, हे प्रामुख्यानं लक्षात ठेवा. का तर तयारी करताना जे काही ग्रामर आहे, जे काही शब्दसंग्रह आहे ते या ठिकाणी काय होणार आहे, सोपा जाणार आहे. ठीक आहे, वेगळी तयारी करायची गरज पडणार नाहीये. म्हणजे आता सीटेटचे टीईटीला जे निवडलेले आहेत तेच सीटेटला या ठिकाणी काय करा, निवडा. फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठीक आहे, पुढील 5 दिवसामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती 1 रुपये जॉईन करून टाका. आता अधिक माहिती म्हणजे जे काही आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या नोट्स असतील किंवा सीडीपीच्या सगळ्या विषयाच्या ज्या नोट्स असतील त्या तुम्हाला कुठं मिळतील, तर या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. ठीक आहे, टेक्स्टबुक सुपर कोचिंगचं जे काही टेलिग्राम चॅनल आहे तिथं सगळं स्टडी मटेरियल, सगळे अपडेट्स, सगळे तुम्हाला क्विजच्या माध्यमातून सराव प्रश्न इथं डेली टू डेली सगळ्या विषयांचे मिळणार आहेत. सो हे जॉईन करून घ्या बरं का एकदा, म्हणजे काय होईल, सोपं जाईल. म्हणजे जेव्हा प्रश्न आपण बसलो कुठंही आणि प्रवासामध्ये बसमध्ये बसलो तरी तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह करता येतात, तिथल्या तिथे या ठिकाणी वाचता येते, एखादी नोट्स असेल ती किंवा अपडेट आहे ती पण बघता येते. सो टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेलीच आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतर जर बघितलं तर एकत्रित तयारीसाठी प्रभावी रणनीती नेमकी काय असेल. ठीक आहे, लक्षात घ्या. आता इथं संकल्पना स्पष्टीकरणावरती या ठिकाणी भर द्यावा लागणार आहे. जे कॉमन फॅक्टर आहेत त्याच्यावरती तिथल्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करून घ्यावे लागतील. जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत त्याचं ऍप्लिकेशनही आपल्याला करता येणार नाही आणि त्याची फॅक्टही आपल्याला लक्षात ठेवता येणार नाहीये. म्हणून कन्सेप्ट क्लिअरन्सवरती या ठिकाणी भर द्यावा लागणार आहे. ठीक आहे, पुस्तकांचे एकत्रित वाचन करत असताना जे आपल्याला टॉपिक सेम वाटतात ना, म्हणजे एनसीईआरटीने हे काही वेगळा सिलेबस नसतो, त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर जे आहेत, बरेच टॉपिक जे असतात ते कॉमन असतात. ठीक आहे, मग जर मराठी पुस्तकातून जरी आपण संकल्पना क्लिअर करून घेतल्या तरी त्या या ठिकाणी क्लिअर होऊ शकतात. वेगळ्या पद्धतीनं एनसीईआरटी मधले पुस्तकं, एनसीईआरटी मधले टॉपिक वाचायची गरज पडणार नाहीये. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. संकल्पना आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातून किंवा बालभारतीची जी पुस्तकं आहेत स्टेट बोर्ड ज्याला आपण म्हणतो तिथून क्लिअर करून घ्या आणि फॅक्च्युअल डेटा जो एनसीईआरटी मधला फक्त सीटेटसाठी गरजेचा आहे तो कधी, तर 28 जूनच्या नंतर बघायचा. ठीक आहे, आणि जर तुम्ही पास झाला तर गरजच नाही ना, आणि तुम्ही पास व्हाल 100% गरज आहे. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की तुम्ही एकदा तो सुपर कोचिंगचा जो हे आहे ना 1 रुपयाचा प्रोग्राम तो जॉईनच करून बघा, तुम्हाला निश्चितपणे निकालामध्ये तफावत जाणवणारच आहे 100%. ठीक आहे, नंतर जर बघितलं तर बालमानसशास्त्र हा मुळामध्ये कळीचा मुद्दा आहे. सीटेट साठी बालमानसशास्त्र हे कधी करायचंय, 28 जूनच्या नंतरच करा. आत्ता फक्त संकल्पना आणि सगळ्या गोष्टी क्लिअर ज्या आहेत त्या तुम्हाला टीईटीच्या दृष्टिकोनातून करायच्या आहेत. बाकीचे ज्या गोष्टी आहेत त्या कॉमनली तुम्ही करू शकता. संकल्पना क्लिअर करून घेतल्या तर सीटेटचा पेपर सॉल्व्ह करणं काही अवघड नाहीये. ठीक आहे, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येतं. तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, तुमची भूमिका काय आहे, शिक्षक म्हणून भूमिका काय असेल, मुख्याध्यापक म्हणून भूमिका काय असेल, किंवा सामाजिक घटक म्हणून भूमिका काय असेल, किंवा पालक म्हणून तुमची भूमिका काय असेल, याच्यावरती डायरेक्टली प्रश्न सीटेटला विचारतात. पण टीईटीला डायरेक्टली तुमचे नॉलेज बेस्ड क्वेश्चन असतात. सो आपल्याला नॉलेज घेण्याचं काम या ठिकाणी काय करायचंय, तर 28 जून पर्यंत इथं सरावाच्या माध्यमातून आणि कन्सेप्च्युअल क्लिअरन्सच्या माध्यमातून या ठिकाणी करता येतं. ठीक आहे, आणि यासाठी डीएड बीएडची पुस्तक आपल्याला संदर्भ ग्रंथ म्हणून वापरता येतात. आणि या बॅचमध्ये 1 रुपयाच्या बॅचमध्ये जी माझ्या माध्यमातून हा विषय मीच घेणार आहे. सो तुम्हाला इथं जे काही मिळणार आहे नोट्स त्या जेवढी केल्या तरी इथं सफिशियंट होणार आहे. भाषा निवड तुम्हाला म्हणलं की हुशारीनं भाषा निवडायची काय, तर जे आता तुम्ही टीईटीला भाषा निवडल्यात त्याच तुम्ही सीटीटीला निवडा. ठीक आहे, वेगळ्या आता निवडू नका. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय.
पण तुम्हाला सीटेट करत असताना हे फायदेशीर ठरेल. आणि समजा तुम्ही म्हटलात की सीटेटला सर हिंदी घ्यायची आहे आणि मराठी घ्यायची आहे आणि टीईटीला तुमचं मराठी आणि इंग्लिश आहे, तर हरकत नाही. ठीक आहे, हरकत नाही. हिंदी आणि मराठीचं जे काही ग्रामर आहे ते जवळपास समान असतं, त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेलच लवकर. ठीक आहे, आणि मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका करणं क्रमप्राप्त आहे, जे तुम्हाला या कोर्समध्ये मिळतील. प्रश्नपत्रिका मिळतील, त्याचे विश्लेषणाचे आपण जे काही सिरीज आहे ती तुम्हाला युट्यूबला मिळणार आहे. त्यासाठी युट्यूबला चॅनलला जे काय आहे ते सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला याचे विश्लेषण हे सविस्तर पद्धतीनं आणि कन्सेप्च्युअल क्लिअरन्सच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला हे मिळणार आहे. रोजच्या रोज या ठिकाणी सॉल्व्ह करावे लागणार आहेत, टीईटीचे सुद्धा आणि सीटेटचे सुद्धा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. इथं व्यवस्थित पद्धतीनं करणं गरजेचं आहे. मागच्या जवळपास 4-5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जरी केल्या तरी ते सफिशियंट होणार आहे, कारण अगदी मागच्या म्हणजे अगदी सुरुवातीपासून जर केले तर त्यावेळी प्रश्नांची पातळी कशी होती, सोपी होती. अलीकडं प्रश्नांची पातळी थोडीशी या ठिकाणी टफ होत गेलेली आहे. त्यामुळं मागच्या 4-5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जरी व्यवस्थित केल्या तरीही इथं सविस्तर पद्धतीनं तुम्हाला पॅटर्न समजेल आणि अभ्यासाची दिशा निश्चितपणे मिळणार आहे. हे सुद्धा इथं काय करायचंय, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, चला आता इथं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. 100% फायदाच होईल. सगळ्या अपडेट्स असतील, सगळ्या विषयाचे जे काही PYQ सोल्युशन्स व्हिडिओ असतील, सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे. ठीक आहे, कंटेंटचे व्हिडिओ अगदी दर्जेदार कंटेंट मिळेल तुम्हाला. चालेल, चला त्याच्यानंतर सबस्क्राईब करूनच ठेवा, फायदेशीर ठरेल. आता इथं वेळेचं नियोजन कसं करायचं बघा. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची हीच वेळ आहे ना. 40 दिवस वेळ आहे टीईटीसाठी आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ सप्टेंबरपर्यंत वेळ आहे तो आपल्याला सीटीईटीसाठी. मग आता वेळेचं नियोजन, तर फोकस या ठिकाणी कशाला करायचं आहे, सामायिक घटकांचा अभ्यास इथं करायचा आहे. जे कॉमन फॅक्टर्स आहेत ना, कॉमन जे घटक आहेत त्यांचा एकत्रित अभ्यास करा. पण हे करत असताना काय करायचं माहिती आहे का, तर महा टीईटीच्या विशेष अभ्यासासाठी 1 दिवस म्हणजे आठवडाभराचं आपण जर नियोजन केलं तर 5 दिवस म्हणजे आठवड्यातले किती 4 दिवस काय करायचे, तर कॉमन फॅक्टर जे आहेत म्हणजे त्यामध्ये तुमचे जे विषय आहेत ते मानसशास्त्रापासून मराठी इंग्लिश काय तुम्ही जे भाषा निवडली असेल ते, त्याच्यानंतर EVS असेल, सोशल सायन्सेस असतील किंवा तुमचा मॅथचा आणि सायन्सचा असेल पेपर 2 मधला, त्याच्यापैकी तुम्ही कशाला या ठिकाणी जे काय आहेत 4 दिवस जे आहेत ते व्यवस्थित पद्धतीने करून घ्या. ठीक आहे, आणि तुम्हाला ते इथंही करता येईल आपल्या सुपर कोचिंगमध्ये. आणि मग नंतर या ठिकाणी टीईटी जे आहे, महा टीईटी जे आहे त्यासाठी 1 दिवस राखीव ठेवायचा आणि तिथं एक विशेष PYQ सॉल्व्ह करायचे, सराव प्रश्न सॉल्व्ह करायचे एका दिवसामध्ये. आणि ते प्रश्न सुद्धा तुम्हाला आपल्या सुपर कोचिंगच्या ॲपमध्ये मिळणारच आहेत 1 रुपयामध्ये, बरं का, तुम्हाला ते सांगतोय. ठीक आहे, 1 दिवस फक्त महा टीईटीच्या वस्तुनिष्ठ म्हणजे कशा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या प्रश्नांसाठी राखून ठेवायचा आहे. आणि राज्य मंडळ म्हणजे जे आपण म्हणतो ना स्टेट बोर्डची पुस्तकं जे आहेत त्याच्यावर आधारित प्रश्न जे आहेत ते तुम्हाला जवळपास या ठिकाणी जवळपास 3000 प्रश्न इथं मिळतील. EVS असो, सायन्स असो, तुमचं सोशल सायन्स असो, इथं तुम्हाला विषयानुसार जवळपास 3000 प्रश्न यांचे मिळतील. मानसशास्त्राचे जवळपास या ठिकाणी 2000 प्रश्न इथं तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सीटेटसाठी एक विशेष दिवस ठेवा. 1 दिवस सीटेटसाठी ठेवायचा. तिथं तुमच्या स्पेशली सीटेटचे प्रश्न इथं प्रॅक्टिस करायचे आहेत. जे वेगळे तुम्हाला वाटत आहेत ते सगळे प्रश्न या ठिकाणी काय करायचे, इथं प्रॅक्टिस करायचे आहेत. ठीक आहे, प्रामुख्यानं हा दिवस सीटेटसाठी 1 दिवस असेल. आता की झाले हे 4, इथला 1 5, हा 6 आणि 1 दिवस राहतो तो जो रविवार आहे, तो रविवार जो आहे सराव चाचण्यांसाठी ठेवायचा. प्रॉपर ज्या पद्धतीनं 150 प्रश्न असतात त्या पद्धतीच्या सराव चाचण्या प्रत्येक रविवारी सॉल्व्ह करायच्या आणि त्याचे विश्लेषण बघायचे. 100% तुमच्या निकालामध्ये फरक पडेल आणि जो तुमचा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट आहे तो पार करण्यासाठी हा या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची मदत होणार आहे. टीम तर असणारच आहे, पण या सगळ्या गोष्टींची तुम्हाला मदत होईल. आणि तुमचा जो काही तुम्ही अटकून राहिलेला आहात ना कुठेतरी 60-70 मार्कावरती 80 मार्कावरती, तो तुमच्या निकालामध्ये परावर्तित होण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या नियोजनाचा तुम्हाला काय होणार आहे, फायदा होणार आहे. आणि निश्चितपणे ते करायला विसरूच नका बरं का, हे तुम्हाला निश्चितपणे सांगतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की हे 1 रुपये, फक्त 1 रुपये, पुन्हा याच्यामध्ये काहीच नाहीये. 28 जून पर्यंत तयारी करून घ्यायची आहे. 40 दिवसामध्ये आतापर्यंत मी म्हणतो ना तुम्हाला, आतापर्यंत सगळ्याला आजमावलं ना तुम्ही. 1 रुपयामध्ये एकदा टेक्स्टबुक सुपर कोचिंगचं जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि तिथून या ठिकाणी हे टीईटी प्रिपरेशनसाठीचा हा 1 रुपये देऊन प्रिपरेशनला स्टार्ट करा. येणाऱ्या 40 दिवसामध्ये तुमचा निकाल तुमच्या हातामध्ये असेल आणि इथं 95+ मार्क्स तुम्हाला निश्चितपणे आलेले असेल. ज्या दिवशी पेपर होईल त्या दिवशी सांगितलं जाईल हा सूर्य आणि हा जयद्रथ निश्चितपणे बघा काय आहे ते. ठीक आहे, या पद्धतीने एवढं ताकदीने सांगतो आणि 100% याचा फायदा घेऊन घ्या. ठीक आहे, आणि तुमच्या सर्व मित्रांना, सर्व सहकाऱ्यांना एकदा निश्चितपणे लिंक शेअर करा. 100% फायदा होईलच.
चालेल. चला मग आजच्या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेला विराम. पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला प्रयत्न प्रमाद उपपत्तीप्रमाणे ट्रायल अँड एररवरती आता जायला वेळ नाही. आपल्याला डायरेक्टली सोशिओ कल्चरल थेअरीमधील जे काही झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट आहे तो पार करण्यासाठी टेक्स्टबुक सुपर कोचिंग नावाचं स्कॅफोल्डिंग गरजेचं आहे आणि मार्गदर्शक गरजेचं आहे. हे मुख्य महत्त्वाचा आहे. सो त्याचा फायदा घ्या. 100% तुमचं जे काही अपयश आतापर्यंत आलेलं आहे त्याचं रूपांतर यशामध्ये होणार आहे हे तुम्हाला निश्चितपणे सांगतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. ऑल चॅनलला सबस्क्राईबच करायचंय सर्वांनी. थँक्यू सो मच.